तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर इथं आजचा आहे शनिवार आणि दिवाळीहून 3 ते 4 दिवस झालेले आहे. शनिवार आहे आजचा. तर आता मला खूप बरं वाटत आहे, तुम्हाला आवाजावरून कळतच असेल. तर बघू शकता आत्ताच मी तापीतून उठलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं मस्त बेसन बनवावं. मस्त ताकाचं बेसन बनवायला घेतलेले आहे. आज मी सर्व कामं वगैरे आटपून घेतली रोजच्यासारखी आणि अंघोळ वगैरे काही केली नाही मी आज पण, कारण की मला ताप होती ना, त्याच्यामुळे मग मी म्हटलं 2 दिवस अंघोळ रोज तेव्हा मागे तर चांगलं वाटत आहे म्हणून काय अंघोळच करत बसायची, मग ताप आणखी येते. तर बघू शकता आता मस्त तो कालचा थोडासा भात होता तो मस्त फोडणीला टाकलेला आहे. आणि आज मस्त खूप पावसाची रिमझिम चालू आहे. सकाळी 11 वाजता पाऊस आला. आता मी 4:30 ते 5 वाजता मी आता जेव्हा मी आता व्हिडिओ अपलोड करत आहे ना, तेव्हा पण मस्त खूप छान जोरदार पाऊस चालू आहे अकोल्याला आमच्या. आणि तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मी म्हटलं चला आता मग कढी मस्त आता बेसन करून घेतलेलं आहे, कारण की तापीमुळे तोंडाची चव गेलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं ताकाचं बेसन करावं. मस्त ताकाचं बेसन करून घेतलेलं आहे. दही होतं थोडंसं अर्धी वाटी, तर त्याच्यात मी ताकाचं बेसन करून घेतलेलं आहे मस्तपैकी. एकाच कढईत मस्त भात फोडलेला आहे, त्याच्यानंतर मग त्याच कढईत बटाट्याची चटणी केली, कारण की प्रतीकला पाहिजे होती म्हणून. प्रत्येकाने त्यांनी बटाट्याची चटणी जेवले आणि त्याच्यातच मग मी बेसन करून घेतलं ताकाचं आणि मस्त मठ भाजून घेतले तेल मीठ टाकून. खूप छान लागतात हे असे भाजल्यानंतर. आणि मस्तपैकी जेवायला घेतलेलं आहे. तुम्ही पण या जेवायला. आणि तुमच्याकडे पाऊस कसा काय आहे ते पण मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मिनी ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आणि झालेली होती संध्याकाळ. तर तुम्हाला मी सांगितलंच होतं की रोज सायंकाळी आमच्याकडे गौमातेचं आगमन होत असते. तर हे बघू शकता गौमातेचं आगमन झालेलं आहे आणि गौमातेला मी नैवेद्य दाखविलेलं आहे. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि हे मठ पण उरलेली ठेवून दिलेली आहे फ्रीजमध्ये.